मुंबई लगतच्या मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मराठी अस्मिता हा मोर्चा निघतोय। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी भाषिकांचं मोर्चानं हे उत्तर आज दिलं जात आहे। मोर्चा आधीच मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांना 24 तास मीरा भाईंदरमध्ये प्रवेशबंदी केलेली आहे आणि प्रवेशबंदी केल्यानंतरही जाधव मात्र मोर्चासाठी जाण्यावर ठाम होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। संदीप देशपांडे, राजू पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा पोलिसांनी नोटीस दिली आहे। मात्र कारवाई झाली तरी मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। सकाळी 10 वाजता मीरा भाईंदरमधील बालाजी हॉटेलपासून मोर्चा निघणार आहे। च्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे। काही व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही कुठेही महत्त्वाचं हे आहे की संपूर्ण आयुक्तालयामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी कुठेही एकत्र येण्यास प्रतिबंध आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे की पोलीस दलाने दिलेल्या निर्देशाचं पालन करावं आणि येथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करावं। मला खात्री आहे की या आयुक्तालयामधील सर्व नागरिक हे शांतताप्रिय आहेत आणि त्यामुळे कुणीही बेकायदेशीर कृत्याबद्दलचं पाऊल उचलणार नाही अशी अपेक्षा आणि मला खात्री आहे। आम्ही सर्व सतर्क आहोत। इतर सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा जे मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या संघटना आहेत त्या अजूनही ठाम आहेत मोर्चावर की आम्ही या ठिकाणी येणार, मोर्चा काढणार। तर अजून अगदी 1 ते 2 तास उरलेले आहेत या 10 वाजण्यावर। तर यांना काय सांगाल किंवा नागरिकांना या संदर्भात काय सूचना? पोलीस दलाने ऑलरेडी यापूर्वी स्पष्टपणे अशा मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुणीही चुकीचं आवाहन करू नये। आम्ही अशा प्रकारे अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सुद्धा कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि त्यामुळं ज्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे तिथं एकत्र येण्याबद्दल लोकांना आवाहन करणं हे सुद्धा कृत्य अत्यंत बेकायदेशीर आहे। त्यामुळं सर्वांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो की सर्वप्रथम या शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे। इथं शांतता राखणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी पोलीस दलाला सहकार्य करावं। अगोदरच्या काही मोर्चा झाले होते किंवा मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, त्यांच्या विरोधात काही कारवाई करण्यात आलेली आहे का? त्यांना काही हो, त्या दोन्ही घटनांबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात मनसेकडून काय नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे बघूया। माणूस काढेल ना मोर्चा। शेवट मोर्चा कोणासाठी होता? मराठी माणसासाठी होता आणि सामान्य मराठी माणूस नेतृत्व करेल। या मोर्चाचं नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण मीरा रोड भाईंदरमध्ये मोर्चा निघणार नाही। मला तेच विचारायचं आहे की ही कुठली दडपशाही आहे? एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची, मग ही आणीबाणी नाहीये का? म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी? हा दहशतवाद आहे सरकारचा। या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही। तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, पण मोर्चा निघेल। तर मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा स्थळावरून आपल्याशी प्रतिनिधी श्रेयस सावंत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। श्रेयस, आता तिथे दृश्यांमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट आहे। कार्यकर्ते मनसेची यायला सुरुवात झाली आहे का? इतर ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत ते सगळे आलेत का? कुठले नेते आलेत का ज्यांच्या नेतृत्वात मोर्चा निघेल?
खरं तर अजून कोणीच इथं आलं नाही, मात्र रिद्धी जसं म्हटलीस तसं इकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलाय. खरं तर आपण लोकांना सांगितलं पाहिजे, हेच ते जोधपुरी स्वीट्सचं दुकान आहे जिथे खऱ्या अर्थाने जी घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या ते याच एका खऱ्या अर्थानं याच दुकानाच्या ठिकाणी घडल्यात. आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय. पोलिसांचा मोठा फौजफाटा फक्त याच ह्याच्यात नाही तर चौकाच्या चारही बाजूला खऱ्या अर्थानं पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. हा ओम शांती चौक आहे जिकडे बालाजी हॉटेल आहे आणि तिकडचा हा पूर्ण चौक आहे जिकडे खऱ्या अर्थानं आता चारही बाजूला रिद्धी आपण बघू शकतो तर चारही बाजूला खऱ्या अर्थानं मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. आणि त्यासोबतच आपण बघितलं तर पोलिसांची मोठी सिक्युरिटी मेजर्स अंतर्गत हा मोर्चा आता होईल की नाही होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र मनसेचे नेते मग अर्थात अविनाश जाधव असो किंवा मग संदीप देशपांडे असो हे अजूनपर्यंत इथे पोहोचलं नाही. अविनाश जाधव यांना तर डिटेन करण्यात आलंय, मात्र संदीप देशपांडे ही येण्याची शक्यता कमी आहे. मनसेचे बाकी नेते जे मंडळी असतील मग ती मालाड परिसरातले असतील दहिसर परिसरातले असतील ते इथे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे इकडे कुठलीही गोष्ट घडू नये त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला या ओम शांती चौकमध्ये पाहायला मिळतोय. एकंदर सगळ्यात पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा मराठी माणसाडीचा मोर्चा होता, मराठी माणसाकरिता हा मोर्चा होता. त्यामुळे कुठल्याही मराठी माणसाने मोर्चाला यावं असं खुलं आव्हान अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. मात्र आता इकडे जो आपण चित्र बघतोय त्यामुळे कुठे ना कुठे हा मोर्चा 10 वाजता कार्यकर्त्याला सुरुवात होतील अगदी आणि त्याच्यामुळे अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे असं म्हणूया श्रेयस. आणि पुन्हा एकदा ज्या वेळेला काही हालचाली दिसतील तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ या मोर्चा स्थळावरून पुढचे अपडेट्स घ्यायला. सध्या तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. ज्या ठिकाणी सध्या अविनाश जाधव यांना ठेवलेलं आहे त्या पोलीस स्टेशन परिसरामधून आपल्यासोबत प्रतिनिधी निकेश शार्दूल जोडले गेलेत, त्यांच्याशी बोलूया. निकेश, आत्ता अविनाश जाधव तिथे आहेत, काही कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिथे नेमकं काय घडतंय, कुठले बाकीचे मनसेचे कार्यकर्ते तिथे आलेले आहेत का? कारण एकीकडे मोर्चा सुद्धा मीरा भाईंदरमध्ये आज निघणार, याच्यावर ते ठाम आहेत. नक्कीच ज्या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव यांना ठेवण्यात आलेले आहे त्या काशीमीरा पोलीस ठाण्याबाहेर आपण आहोत. 3:30 वाजता पहाटे अविनाश जाधव यांना त्यांचं जे ठाण्यातलं राहतं घर आहे त्या घरातनं त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना इथे ठेवण्यात आलं. त्यांच्यासोबत जे त्यांचे शहराध्यक्ष असतील काही कार्यकर्ते आहेत त्यांना देखील नजर कैदेमध्ये पोलिसांनी ठेवलेलं आहे. अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे जे काही नेते संदीप देशपांडे असतील, राजू पाटील असतील त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 10 वाजता हा मोर्चा जो आहे तो मीरा रोड या ठिकाणी येऊन निघणार होता, मात्र त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. ठाण्याहून किंवा मुंबईहून मीरा रोडच्या दिशेने जे काही चौक आहेत, जे काही सिग्नल आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. प्रत्येक वाहनावरती पोलिसांची नजर जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. जे कोणी संशयित जे कार्यकर्ते जे पोलिसांना वाटतात त्यांना तिथूनच धरपकड करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडनं करण्यात येत आहे. आपण काही वेळापूर्वीच पोलीस आयुक्त अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला हा मोर्चा जाहीर केला त्यावेळेलाच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी हा मोर्चाला जे आहे ते परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे. मात्र मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हा मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याने पदाधिकाऱ्यांवरती कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते. आता अविनाश जाधव यांना ताब्यात घेतला असं तरी मनसे जे आहेत ते मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे. अविनाश जाधव म्हणजे मनसे सोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, ठाकरेंची शिवसेना देखील या मोर्चाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील अविनाश जाधव आणि कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असल्या तरी मनसे जे आहेत ते मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे. त्यामुळे आता हा मोर्चा निघतोय की पोलिसांकडनं अजून किती दबाव आणला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी त्याच्यामुळे आता वेळोवेळी पुढे नेमकं काय घडतं याचे तपशील घेत राहू. श्रेयस आणि निकेश, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.